नमस्कार, मी संदीप देसाई. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. लोकसभा निकालाआधी एक्झिट पोल आज संध्याकाळी आपण 5 वाजेपासूनच या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 5 वाजल्यापासून लोकसभेच्या निकालाआधी रिपोर्टर, राजकीय विश्लेषक आणि तज्ञांचे आकड्यांबाबतचा अंदाज आपण जी24 तासवर पाहणार आहोत. निश्चित संदीप, लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडतोय आणि त्यानंतरचे एक्झिट पोलचे आकडे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या हाती येणार आहेत. संपूर्ण देशभरामध्ये कशा पद्धतीने लोकसभा निवडणूक झाली, एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान झालं. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये ही निवडणूक झाली. सुरुवातीला काहीसा माहोल शांत होता, मात्र जसजसे टप्पे वाढत जातील तसतशी उत्सुकता वाढत गेली आणि स्वाभाविकपणे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत की एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगतात आणि याच एक्झिट पोलवरती सविस्तर चर्चा आपल्याला करायची आहे. पुढच्या काही मिनिटांपासून आपल्या रिपोर्टर्स कडून सगळी माहिती जाणून घ्यायची आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकीची वैशिष्ट्ये नेमकी काय राहिली, देशाच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये नेमकी काय राहिली, ती देखील आपल्याला बघायचं आणि सविस्तर चर्चा. आपले संपादक देखील आपल्या सोबत असणार आहेत, कमलेश सुतार, आणि अनेक मान्यवर राजकीय जाणकार हे देखील आपल्या सोबत असणार आहेत. आपण बघूया रेश्मा, या सगळ्याच्या अगोदर राज्यामध्ये आणि देशभरामध्ये मतदानाची टक्केवारी कोणकोणत्या टप्प्यामध्ये किती झाली एक नजर टाकूया. तेव्हा मतदानाचा टक्का कुणाला धक्का बसणार हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्या टप्प्यात देशात मतदान झालं 66.71% इतकं, तर महाराष्ट्रातला हा आकडा कमी होता, 62.71% इतकं मतदान झालं. आपण ही दुसऱ्या टप्प्यातली टक्केवारी बघतोय. महाराष्ट्रात 62.71%. तर तिसरा टप्पा आपण जर रेश्मा बघितलं तर महाराष्ट्रात 63.55% आणि देशामध्ये 65.68%. सरासरी सगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला बघितलं तर थोडासा सरासरीचा अंदाज 63 ते 65 पर्यंत आपल्याला पाहायला निश्चित. आणि देशाच्या मानाने राज्यात निवडणुकीचा टक्का कमी होता. देशात 69.16%, तर राज्यात 62.21% इतकं मतदान झालं चौथ्या टप्प्यामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी यंदा काहीशी कमी बघायला मिळाली देशाच्या मानानं. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय उलथापालथी झाल्या मागच्या 4-5 वर्षांपासून त्याच्यावर सुद्धा खापर फोडलं गेलंय तज्ञांच्या मते, जी टक्केवारी कमी झाली त्याला. चौथा टप्पा आपण बघितला. 5वा आणि शेवटचा जो टप्पा होता संदीप, त्याच्यामध्ये मुंबईतले 6ही मतदारसंघ आणि इतर महत्वाचे होते. 5वा टप्पा आपण बघतोय. महाराष्ट्रामध्ये 56.89 आणि देशामध्ये 62.2%. मुंबईचा जर आपण बघितला आतापर्यंतचा इतिहास, तर मुंबईमध्ये टक्केवारी ही इतर राज्याच्या तुलनेमध्ये, इतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मुंबईची थोडीशी कमी आपल्याला टक्केवारी दिसते आणि तेच आता यंदा सुद्धा आपल्याला 2024 मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. केवळ 56.89% मुंबईमध्ये मतदान झालेलं आहे. निश्चित. तेव्हा निवडणुकीचं वारं सुरुवातीला काहीसं कमी बघायला मिळत होते, मात्र हळूहळू निवडणुकीचा फीवर वाढत गेला. मात्र मतदानाची टक्केवारी काहीशी महाराष्ट्रात यंदा कमी बघायला मिळाली देशाच्या मानाने. 6वा टप्पा आहे, त्यावेळेस देशात सरासरी 63.73% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे. अगदी. आणि आपण जर बघितलं तर सुरुवातीला ज्या वेळेला पहिला टप्पा सुरू होणार होता, प्रचार जोरदार सुरू होता, त्यावेळेला भाजपनं 4 से पारचा नारा दिलेला होता. त्यानंतर थोडीशी टक्केवारी कमी आल्याचं पाहायला मिळालं. नंतर इंडिया आघाडीनं काही मुद्दे जे आहेत, निर्णायक मुद्दे ठरलेले आपल्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण देशभरातला जो झंझावात आहे, हा प्रत्येक टप्प्यामध्ये निवडणुकीचे जे मतदानाचे कल आहेत किंवा एकंदरीत मतदानाची दिशा आहे ती थोडीशी बदलताना आपल्याला या दोन नेत्यांच्या भाषणांमध्ये पाहायला मिळाली. निश्चित. आणि निवडणुकीचे जे आकडे, शेवटी जो आकडा यायचा, जो निवडणूक आयोगाकडून 6 नंतरचा एकंदर आकडा जाहीर केला जायचा, त्यात देखील तफावत बघायला मिळायची. तीही जवळपास 3 ते 4%, 5%. त्यावर देखील विरोधकांनी आक्षेप घेतलेला होता. त्यामुळे यंदाची ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरलेली होती. आपण अजून बघूयात या निवडणुकीची काय काय वैशिष्ट्ये राहिली ती. आपण या बिग स्क्रीन वरती बघतोय वैशिष्ट्य काय राहिली. महाराष्ट्रात कुणाशी सामना राहिला, तर शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना एकूण 13 ठिकाणी बघायला मिळतोय. आणि खास करून शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना, शिवसैनिक भिडल्याचं आपल्याला 13 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या लढती अतिशय महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि बिग फाईट सुद्धा त्या असणार आहेत, कारण मुंबईमधल्या काही लढतींचा समावेश आहे आणि राज्यभरातल्या इतर काही लढतींचा समावेश आहे. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या 2 ठिकाणी लढती होत आहे. त्यामध्ये बारामती आणि शिरूरची लढत आहे, कारण अजित पवारांचा पक्ष आहे तर दुसरीकडे शरद पवारांचा पक्ष आहे.
खरं आहे. खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला मुळातच 4 जागा मिळालेल्या होत्या. बिलकुल. त्या ठिकाणी 2 ठिकाणी महादेव जानकर आणि ती 5वी जागा दुसरीकडे- महादेव जानकरांची, ती राष्ट्रवादी हां. अजित पवार गटाच्या आणि वाट्याची. त्यामुळे अजित पवारांच्या वाट्याला मुळातच कमी जागा आल्यामुळे लढती तशा कमी बघायला मिळाल्या. भाजप विरुद्ध शिवसेना टक्कर देखील फार ठिकाणी बघायला मिळत नाहीये. फक्त 4 ठिकाणी ही लढत बघायला मिळते. यानंतर आता भाजप आणि काँग्रेसची सुद्धा मोठ्या प्रमाणावर लढत आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः भाजप आणि काँग्रेसची लढत किती जागांवर आहे त्याचा एक अंदाज आपण घेऊयात. जवळपास 14 जागांवर भाजप आणि काँग्रेस जे कट्टर प्रतिस्पर्धी आपण बघतोय. संपूर्ण देशभरामध्ये या दोन पक्षांची फाईट आहे आणि या महाराष्ट्रामध्ये 14 ठिकाणी थेट कमळ आणि हात लढत आहे. निश्चित 2019ला नमो वर्सेस रागा अशी थेट फाईट होती आणि तीच फाईट करण्याचा भाजपकडून चांगल्या पद्धतीने प्रयत्न झाला प्रचारादरम्यान. बिलकुल. मात्र स्थानिक मुद्द्यांवरती ही निवडणूक यंदा जास्त रंगतदार ठरली, खास करून महाराष्ट्रात असं चित्र बघायला मिळतंय. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना एकूण 8 ठिकाणी बघायला मिळतोय. भाजप विरुद्ध शिवसेनापेक्षा हा आकडा डबल म्हणायला हवा. अगदी. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा जो पक्ष आहे तो महाविकास आघाडीमध्ये बार्गेनिंग मध्ये सरस ठरल्याचं पाहायला मिळतंय तुलनेमध्ये अजित पवार गटाच्या. कारण महायुतीमध्ये अजित पवारांची केवळ 4 जागांवर बोळवण झालेली आहे आणि पक्षांतर्गत नाराजीचा सुद्धा अजित पवारांना या सगळ्यामध्ये सामना करावा लागला. मात्र शरद पवार कसे ग्रेट आहेत हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. खरं. तेव्हा या सगळ्या मुख्य अगदी. लढती असणार आहेत. या सगळ्या मुख्य पक्षांमध्ये या लढती होणार आहेत. महाराष्ट्रात कशा पद्धतीनं माहोल बघायला मिळाला लोकसभा निवडणुकीचा त्याबद्दल देखील सगळी ताजी अगदी. माहिती आणि सविस्तर माहिती आपल्या प्रतिनिधींकडून आपण जाणून घेणार आहोत. संदीप, आणि संपूर्ण राज्यभरातल्या रिजन वाईज आपण सगळ्या रिपोर्टर बरोबर आपल्या बोलणार आहोत. आपण पहिल्यांदा आपण सगळं ओळख करून घेऊयात. कृष्णात पाटील मुंबईमधून आपल्या सोबत असणार आहेत आणि त्यासोबतच कपिल राऊत सुद्धा मुंबई आणि परिसरातून आपल्या सोबत असणार आहेत. त्यानंतर अरुण मेहत्रे पश्चिम महाराष्ट्रासंदर्भातली आपल्याला माहिती देतील. सोबतच उत्तर महाराष्ट्रातले जे महत्वाचे मतदारसंघ आहेत तिथली राजकीय गणितं कशी राहिली, कसा प्रचार राहिला, कसं मतदान झालं याबद्दल योगेश खरे आपल्याला माहिती देतील. संभाजीनगरातून विशाल करोळे देखील आपल्यासोबत असणार आहे. आणि विदर्भातली खास करून विदर्भातले महत्वाचे आणि चर्चेतले मतदारसंघ आहेत. नागपूर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर आणि इतरही विदर्भ. आता 48 जागा असल्यामुळे सगळेच महत्वाचे मतदारसंघ आहेत. मात्र या सगळ्यामध्ये ते अतिशय चर्चेत राहिलेले मतदारसंघ आहेत. याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. अमर काणे नागपूरचे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार.